Welcome to 9th class. Today we have studied to science part 1, chapter number 10, study of sound. Chapter number 10, study of sound. In last period, we have studied to velocity of sound in a gaseous medium. Page number 130, audible, infra and ultrasound. Today we have studied to good and bad reflectors of sound. Today we have studied to good and bad reflectors of sound. Echo and reverberation. Page number 131. Page number 131. Use of ultrasonic sound. रिफ्लेक्शन ऑफ साऊंड हा पार्ट अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. पॉईंट नंबर 131 यूज ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड अँड रिफ्लेक्शन ऑफ साऊंड ते डायग्राम सहित अभ्यासक्रमातून कमी केलेले आहे. वी हॅव स्टडी टू गुड अँड बॅड रिफ्लेक्टर्स ऑफ साऊंड. गुड अँड बॅड रिफ्लेक्टर मीन्स चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक. गुड अँड बॅड रिफ्लेक्टर्स ऑफ साऊंड मीन्स चांगले परावर्तक आणि अयोग्य परावर्तक. हाऊ मच ऑफ इन्सिडेंट साऊंड गेट्स रिफ्लेक्टेड डिसाइड्स वेदर अ रिफ्लेक्टर इज गुड और अ बॅड रिफ्लेक्टर. हाऊ मच ऑफ इन्सिडेंट साऊंड गेट्स reflected decides whether reflectors is a good and bad reflected. एखाद्या परावर्तकापासून ध्वनी परावर्तित होत असताना ध्वनी किती प्रमाणात परावर्तित होतो त्याच्यावरून बॅड और गुड रिफ्लेक्टर्स ठरवले जाते. A hard and flat surface is a good reflector. A hard and flat surface is a good reflector. म्हणजे कठीण आणि सपाट पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होतं त्याला काय म्हणतात? गुड रिफ्लेक्टर्स असं म्हणतात. While clothes, papers, curtains, carpet, furniture, etc. absorb sound instead of reflected and it. तर या ठिकाणी बघा, कपडे, पेपर, चटई, पडदे, फर्निचर यापासून ध्वनीचे परावर्तन न होता ध्वनी शोषला जातो. So it is called bad reflectors. Therefore are called bad reflectors. For example, paper, curtains, carpet, furniture, etc. Why? Absorb sound instead of reflecting. म्हणजे त्या ठिकाणी प्रकाशाचं परावर्तन न होता ध्वनी शोषून घेतला जातो. नेक्स्ट पॉइंट इको मीन्स प्रतिध्वनी. You must have visited an echo point at hill station. If you shoot loudly at such a point, you hear the same sound just after a little while. This sound is called an echo. तुम्ही जर कधी थंड हवेच्या ठिकाणाला गेला असेल, म्हणजे हिल स्टेशनला, महाबळेश्वर, माथेरान वगैरे अशा ठिकाणी जर गेला असेल तर त्या ठिकाणी बघा तुम्ही तिथं काही ठराविक जागा आहे त्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन तुमच्या आवाजाने एखादा शब्द उच्चारला तर तो शब्द काय होतो, काही कालांतराने, काही सेकंदानंतर तो तुमचाच आवाज तुम्हाला परत ऐकायला
येतो, त्यालाच काय म्हणतात, म्हणजे तो जो आवाज आहे त्या आवाजाला काय म्हणतात, इको, म्हणजे प्रतिध्वनी असं म्हणतात. डेफिनेशन लिहून घ्या. इको, इको मीन्स प्रतिध्वनी. अँड इको इज द रिपिटेशन. अँड इको इज द, आपण लिहिलेलं आहे, अँड इको इज द repetition of the original sound because of reflection by same surface. Because of reflection by same surface. प्रतिध्वनी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती. रिपिटेशन म्हणजे काय, पुनरावृत्ती. होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली, कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती होय. In order to be able hear the original sound, in order to be able to hear the original sound and its reflection density, and its reflection distinctly, in order to be able to hear the original sound and its reflection distinctly. ध्वनी व प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू येण्यासाठी, ध्वनी व प्रतिध्वनी ऐकून येण्यासाठी तापमान किती लागतं, त्या ठिकाणी 22 अंश सेल्सिअस एवढं तापमान लागतं. म्हणजे ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर जे या ठिकाणी किती असतं ते आपल्याला काढता येतं. What must the minimum distance between the source and reflecting surface? At 20 degrees, the velocity of sound in air, बघा velocity of sound, ध्वनीचा हवेतील वेग इथे 344 मीटर पर सेकंद. velocity of sound, reflecting sound, velocity of reflecting sound 344 meter per second. Our brain retains a sound for 0.1 second. आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. 0.1 सेकंद असते. and 22 degree centigrade velocity of sound in air, 344 meter per second, and our brain retains sound for 0.1 second. Thus, for used to be able to hear this distinct echo, the sound should take more than 0.1 after starting from the source to get reflected and some back to us. ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्याच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहोचला तरच तो आवाज आपल्याला स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल. आता या ठिकाणी बघा डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. Thus we can determine the minimum distance between source and the reflecting surface. Distance equal to speed into time. Speed किती आहे? velocity of sound 344 meter per second. Time 0.1 second is equal to distance in 34
34.4 meter, 34.4 meter. Thus, to be able near here distance echo, the reflecting source should be at minimum distance of half of the above, that is 17.2. सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर या अंतराच्या निम्मे पाहिजे. हाफ ऑफ अबव 17.2. As the velocity of sound depends on the temperature, air distance depends on the temperature. वेगवेगळ्या तापमानाला या अंतरे काय असतात, वेगवेगळी असतात. नेक्स्ट पॉइंट, रिव्हर्बेरेशन. निनाद. रिव्हर्बेरेशन मीन्स निनाद. डेफिनेशन लिहून घ्या. साऊंड वेव्स get reflected from the walls. Sound waves get reflected from the walls and roof of a room multiple times. This causes a single sound to be heard not once but continuously. This is called reverberation. म्हणजे या ठिकाणी काय, साऊंड वेव्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द वॉल्स अँड रूफ ऑफ अ रूम मल्टिपल, म्हणजे इमारतीचे छत व भिंती यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी त्वरण एकत्र येऊन मल्टिपल टाइम्स सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो. दिस कॉजेस सिंगल साऊंड टू बी हर्ड नॉट वन्स बट कंटिन्युअसली. म्हणजे त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होते. यालाच निनाद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथं दाखवले बघा, रिफ्लेक्टेड साऊंड, परावर्तित ध्वनी. रिफ्लेक्टेड साऊंड मीन्स परावर्तित ध्वनी. रिव्हर्बेरेशन, प्रोसेस ऑफ रिव्हर्बेरेशन. सिंगर, गायक, डायरेक्ट साऊंड. लिस्नर म्हणजे श्रोता. या ठिकाणी सिंगरने गायल्यानंतर त्याचा जो साऊंड आहे त्याचं रिफ्लेक्शन होतं आणि त्या ठिकाणी रिफ्लेक्शन झाल्यानंतर बघा तो आवाज काय होतो, सतत जाणवत राहतो. डायग्राम काढा, फळाचं जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. डेफिनेशन लिहून घ्या. काढायचं असेल तर फोन करा. सांगितलेला अभ्यास ग्रुपवर टाकायचा आहे. डायग्राम डेफिनेशन लिहायचं आहे. थँक्यू.